आज मी बनवत आहे पालक पुलाव. एकदम टेस्टी आणि सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. न आवडणारे देखील पालक पुलाव आवडीने खातील. चला तर मग सुरुवात करूयात पुलाव बनवण्यासाठी. सर्वात आधी आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी येथे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे. त्याला स्वच्छ 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायचं आहे. आपल्याला धुवून घेतल्यानंतर याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं आहे. त्याचबरोबर तांदळापेक्षा थोडंसं पाणी जास्त राहिलं पाहिजे, म्हणजे तांदूळ छानपैकी भिजून होतील. आता जो आपले तांदूळ भिजून होतील तोवर आपण पुढची तयारी करून घेऊयात. मी येथे पाणी उकळायला ठेवले होते. पाणी उकळल्यानंतर जे आपण पालक घेतलं होतं ते स्वच्छ धुवून आपल्याला 2 मिनिटासाठी याला उकळून घ्यायचं आहे. जास्ती नाही आणि वरती प्लेट देखील झापायचं नाही. प्लेट झापलं तर पालकचा कलर बदलतो, काळपट असा कलर होतो. त्यामुळे प्लेट न झापता फक्त 2 मिनिटासाठी उकळून घ्यायचं आहे. बघू शकता 2 मिनिटानंतर उकळल्यानंतर थंड पाण्यात ट्रान्सफर करत आहे. थंड पाण्यात घातल्यामुळे याचा जो कलर आहे काळपट होणार नाही आणि जसाल तसे हिरवागार राहील. त्यामुळे याला थंड पाण्यात घालून ठेवत आहे. त्यानंतर आपल्याला याचा पेस्ट बनवून घ्यायचा आहे. मी येथे कुकरमध्ये बनवणार आहे. तुम्ही वाटलंच तर पातेल्यामध्ये देखील बनवू शकता. कुकरमध्ये झटपट बनतो आणि छानही बनतो. मी येथे 2 ते 3 चम्मच इतका तेल घातलेला आहे. आता यामध्ये थोडीशी मोहरी घालत आहे. आता ही मोहरी तडतडून झाल्यानंतर यामध्ये 1 चम्मच इतका जिरा घालत आहे. मी जिरा देखील तडतडून झाल्यानंतर यामध्ये थोडेसे 2 इलायची, दालचिनी, काळी मिरची असे थोडेसे खडे मसाले घातलेले आहे मी येथे. आता मी ते अद्रक लसणाचा पेस्ट घालत आहे. याला देखील फ्राय करून घेऊयात. हे छानपैकी फ्राय झाल्यानंतर मी येथे उभा कट करून घेतलेला कांदा घालत आहे. असे घातल्यामुळे छान असं बिर्याणी दिसते, त्यामुळे उभा कट करून घातलेला आहे. त्याचबरोबर हिरवी मिरची देखील मोठी मोठी कट करून घेतलेली आहे. अशी का कट केली मी नक्की तुम्हाला पुढे सांगेल. आता हे छानपैकी ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे फ्राय झाल्यानंतर मी येथे थोडेसे काजू आणि बदाम घालत आहे. ऑप्शनल आहे, घालावे असे काही नाही, मी घातलेले आहे. त्यानंतर मी येथे घालत आहे गाजर, बीन्स घालत आहे. मी येथे बीन्स घातल्यामुळे जे आपण हिरवी मिरची घेतली आहे ते उभ्या आकारात कट करून घेतलेली आहे. नाहीतर आपण हिरवी मिरची बारीक कट करून घेतली असं तर समजलं नसतं काढायला, त्यामुळे उभ्या आकारात कट करून घेतलेली होती. आता येथे जो पालक आपण उकळून घेतलं होतं त्याचं पेस्ट बनवून घेतलेले आहे ते यामध्ये घालूयात. याला देखील 2 मिनिटासाठी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे छानपैकी फ्राय करून झाल्यानंतर जे आपण तांदूळ धुवून भिजत ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे. खूपच टेस्टी आणि मस्त असा हा पुलाव बनवून रेडी होतो. आता हे तांदूळ यामध्ये घालून घेऊयात. तांदूळ यामध्ये घातल्यानंतर हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही देखील पालक पुलाव बनवून तर पहा, खूपच छान बनतो. आणखीन माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता हे सर्व छानपैकी मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये मी येथे 2 वाटी तांदूळ घेतल्यामुळे यामध्ये मी 3 वाटी इतकं पाणी घालत आहे. बराबर घालत नाही, कारण की आपण हे तांदूळ जे भिजत ठेवलं होतं त्यामुळे 2 वाटी तांदळासाठी 3 वाटी पाणी भरपूर होईल. छान मोकळा सकासा भात बनून रेडी होईल. आपण जर 4 वाटी पाणी घातलं तर पाणी जास्ती होईल, त्यामुळे 2 वाटीसाठी 3 वाटी पाणी भरपूर होईल. आता मी इथे हळद घालत आहे. त्याचबरोबर थोडंसं गरम मसाला, आणखीन पुलाव मसाला, त्याचबरोबर थोडेसे धनिया पूड आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व मिक्स करून घेऊयात. आता हे सर्व छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर मी इथे थोडंसं कोथिंबीर घालत आहे. आता कोथिंबीर घातल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात. झाकण लावून घेतल्यानंतर याला आपल्याला 2 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. आता 2 शिट्ट्या देऊन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त पुलाव रेडी आहे. एकदम मोकळा आणि मस्त झालेला आहे.